नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट घडलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता हा शिक्षण मंत्री एका विद्यार्थिनीच्या आता मदतीला येणार आहे आणि मात्र इकडे आता तिची मदत करत तिच्या गुन्हेगाराला आता खूप मोठी शिक्षा सुनावणार आहे. तर हो, आता लेकीची असंच एक शिक्षण मंत्री म्हणून आता सानूची मदत करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या या इंद्रजितला आता खूप मोठा धडा शिकवत स्वीटीच्या हातात बेड्या घालण्यासाठी आता विश्वंभर हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तर सविस्तर काय घडलेलं आहे या व्हिडिओमध्ये, खरंच हा विश्वंभर कशा लेकीच्या मदतीला आता धावला आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता सर्व काही सानूची तब्येत खूप बिघडलेली असते आणि इंद्रजितने हे सर्व काही केलेलं आहे असं माहिती असते. तेवढ्यातच आता इकडे सानूची तब्येत खूप क्रिटिकल असते आणि इकडे आता तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते, तो म्हणजे शुभू आणि श्रावणी. आणि श्रावणी तेवढ्यातच आता अनुराधाला म्हणजे शुभूच्या आईला तिथं हॉस्पिटलमध्ये बोलवून घेते. आता शुभूच्या आईला बोलावल्यानंतर आता लगेच ते श्रावणीकडे येते आणि बोलते की ये नटमोगरे, माझ्या मुलीला काय झालं, तू घरातून तिला बाहेर का घेऊन गेली सांग, आणि ती हॉस्पिटलमध्ये का आली सांग, नाहीतर मात्र खरंच ना माझा हात आता तुझ्यावर उचले, कारण सकाळपासून मी तुमच्या दोघींची वाट बघत होती, फोनसुद्धा करू शकली नाही का गं तू. त्यावर आता शुभू बोलते, आई ती शांततेत काय म्हणते तेवढं तर बघ. त्यावर आता इकडे बाजूला घेऊन जाते ती म्हणजे आता स्वतःच्या सासूला ही श्रावणी, आणि इकडे मात्र श्रावणीने सासूला घेऊन जात सांगते की हे सर्व काही इकडे मात्र इंद्रजितने काय काय तिच्यासोबत केलेलं आहे, घडलेला सर्व काही प्रकार सांगते की कशाप्रकारे इंद्रजितने तिला आता चांगलं बोलून घेऊन तिचं अबॉर्शन केलेलं आहे आणि आता सानिकाचं बाळ या जगात राहिलेलं नाही आहे. तेव्हा मात्र आता इकडे त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे पृथ्वी येतो आणि पृथ्वी बोलते की सर आपल्याला जावं लागणार. एका स्टुडंटवर खूप मोठा अत्याचार एका इंद्रजितने केलेला आहे. माहीत आहे, स्वीटीचा भाऊ इंद्रजित त्याने केलेला आहे आणि तिच्यावर खूप मोठा अत्याचार होताना सुद्धा इंद्रजित बाहेर आहे. असंच एका स्टुडंटच्या आपल्याला आता मदतीसाठी धावावं लागणार, नाहीतर आपल्यावर मीडिया प्रेशर येऊ शकतो. जेव्हा हे प्रकरण बाहेर येणार तेव्हा आता ही पार्टीने आपल्याला सांगितलं आहे. आता पार्टीनं सांगितलं म्हटल्यावरती आता त्याला अवॉइडसुद्धा करू शकत नाही. म्हणून शिक्षण मंत्री आता सरळ येतात, ते म्हणजे आता इकडे जिथं आता ही सानिका असते तेव्हा असं वडिलांना आणि इकडे वडील आणि इकडे आता शुभू आणि श्रावणी समोरासमोर झालेले असतात. तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी आता जो काही तो पहिला डॉक्टर असतो त्याच्यावर आता गुन्हा दाखल करत त्यांना अरेस्ट केलेलं असतं. तर आता इंद्रजितलासुद्धा अरेस्ट करण्यासाठी आता इकडे विश्वंभर आलेला असतो आणि आता श्रावणी स्वतःच्या वडिलाकडे बोलण्यासाठी जातो, पण मात्र आता वडील तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. आणि तेवढ्यातच तिथं आता स्वीटी येते आणि बोलते की सर माझ्या भावाने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा आता एक परिवार म्हणून आता इकडे विश्वंभर आता श्रावणीची भेट घेते, श्रावणीच्या फॅमिलीची भेट घेते. तेव्हा श्रावणी बोलते की सर आमच्या मुलीसोबत या इंद्रजितने खूप आता गलत काम केलेलं होतं आणि मात्र आता तिचं अबॉर्शन करून तिच्या मुलाचा सुद्धा जीव घेतलेला आहे या इंद्रजितने. आता मात्र इकडे असं बोलल्यावरती लगेच शिक्षण मंत्री आता इंद्रजितच्या कानाखाली मारते आणि स्वीटीच्या हातात बेड्या घालण्यासाठी सांगते. तेव्हा अशा प्रकारे आता विश्वंभरने इकडे स्वीटीच्या हातात बेड्या घातलेला आहे आणि जो काही तो डॉक्टर होता त्याला सुद्धा आता गजाआड केलेलं असतं. तेव्हा आता इकडे मात्र इंद्रजितला सुद्धा त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार, तुम्ही कसलीही चिंता करू नका. त्यावर शुभू बोलते की पण सर मात्र इंद्रजितला खूप आता कडक अशी शिक्षा व्हावी एवढीच आम्ही रिक्वेस्ट करतो तुमच्यासमोर. त्यावर शिक्षण मंत्री म्हणून आता शुभूशी इकडे बोलत असतो तो म्हणजे विश्वंभर आणि बोलतो की तुम्ही कसलीही काळजी करू नका, पेशंटचा जो काही खर्च असणार आहे तो सरकार उचलणार आहे. आणि मात्र या अत्याचार करणाऱ्या एका कॉलेजच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या या
मात्र इंद्रजितला हा शिक्षण मंत्री कडीत कडी सजा होणार याचं मात्र आता मी तुम्हाला वचन देतो. तेव्हा आता असं बोलल्यानंतर स्वीटीला आणि लगेच इकडे इंद्रजितला त्यांच्या कर्माची फळं म्हणून आता पोलीस घेऊन जातात शिक्षण मंत्र्याच्या सांगण्यावरून. तेव्हा आता लगेच इकडे शिक्षण मंत्री आता सर्व मीडियासमोर बोलण्यासाठी जातो. तेव्हा श्रावणी बोलतो की बाबा, तेव्हा आता बाबा म्हटल्यावरती आता लगेच विश्वंभरच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि मात्र लगेच लेकीला मिठी मारावं असं त्याला वाटते. तेव्हा मात्र पण आता स्वतःचे अश्रू लपून आता लेकीला तो बजावून सांगते की मी तुझा बाबा म्हणून इथं आलेलो नाही आहे, मी फक्त एक शिक्षण मंत्री म्हणून काम करण्यासाठी आलो. त्यावर आता इकडे सावलीसुद्धा स्वतःचा आवाज बदलते आणि बोलते की ठीक आहे, मी सुद्धा एक सानूच्या घरची म्हणून तुम्हाला धन्यवाद बोलण्यासाठी आली सर. त्यामुळे आता अशा प्रकारे बाप लेकीची भेट होऊन सुद्धा ते एकत्र येत नाही, पण आता दूर राहून वडील म्हणून आता लेकीवर आलेलं संकट असं चुटकीत गायब करत पुन्हा श्रावणी तिचे वडील किती चांगले आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तर बघत राहा शुभ श्रावणी आणि असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.